नमस्कार, मी नीलम भोसले. ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच 8855 90 77 16 या क्रमांकावर संपर्क साधावा. MK फाउंडेशनच्या वतीने सोलापूर येथे भव्य शेतकरी मार्गदर्शन शिबिर संपन्न. शेतकऱ्यांचा माल कमी भावात घेऊन जास्त भावाने विकणारा व्यापारी मात्र आज मालामाल होत आहे, तर आपला शेतकरी मात्र दिवसेंदिवस कंगाल होत चालला आहे. याला जबाबदार आपणच आहोत, कारण आपल्या शेतकऱ्यांना पिकवायची लाज नाही तर विकायची लाज वाटत असल्याचे मत शेतकरीमध्ये क्रांती घडवून आणणारे राष्ट्रपती पारितोषिक विजेते अभिनव फार्मर्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांनी बोलताना व्यक्त केले. MK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांच्या वतीने आज निर्मिती लॉन्स नडगिरी पेट्रोल पंप विजापूर रोड सोलापूर येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयक भव्य शेतकरी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञानेश्वर बोडके हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर MK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे व मान्यवर उपस्थित होते. या मार्गदर्शन शिबिराला अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व शहरातील महिला व पुरुष शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना ज्ञानेश्वर बोडके म्हणाले की स्वतःच्या शेतात पिकवलेला माल शेतकरी जर स्वतः विक्री केल्यास त्याला 4 पैसे अधिक मिळेल, कारण आज एकही बाजार समिती शेतकऱ्याच्या हितासाठी नाहीत. आता शेतकऱ्यांना बदलावे लागेल. शेतकरी हा 140 कोटी जनतेचा अन्नदाता आहे. सध्याच्या शेतकऱ्यांनी शेती करण्याचे पॅटर्न बदलले पाहिजेत, कारण रोजगार मिळवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करून शेती करणे गरजेचे आहे. आता इतरांसाठी नाही तर शेतकरी आता स्वतःसाठी जगला पाहिजे. चपला AC मधून खरेदी करता आणि पोटात जाणारा भाजीपाला मात्र रस्त्यावरून खरेदी करता. सध्या रासायनिक शेती घातक शेती बनत आहे. सध्या जैविक व विषमुक्त शेती करणे ही काळाची गरज आहे. एक आई घरात आणि एक गाय देशी दारात असेल तर आपला देश सुजलाम सुफला बनवण्यास उशीर लागणार नाही. म्हणून दूध, चहापत्ती आणि साखरेचा चहा पिऊ नका. गवती चहा पिऊन निर्व्यसनी जीवन जगण्याचा सल्ला यावेळी शेतकरी बांधवांना दिला. यावेळी MK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे बोलताना म्हणाले की सागर सिमेंटच्या माध्यमातून आणि मला मिळालेल्या मानधनावर मी समाजातील गरीब गरजू लोकांपर्यंत पोहोचून मी माझे समाजकार्य सुरू ठेवले आहे. परंतु काही लोकांना मात्र हे माझे काम त्यांना बघू वाटेना, म्हणून काही लोक माझी चेष्टा करताना त्यांना करू द्या, परंतु ही चेष्टा देखील आशीर्वाद म्हणून स्वीकारून जिथं परिस्थिती गंभीर तिथे महादेव अधिक खंबीर असल्याचे सांगितले. कोणी कितीही बोलू द्या, परंतु माझी समाजाशी जोडलेली नाळ मात्र कधीच तुटणार नसल्याचे सांगितले. यावेळी दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक शेतकरी आपले विचार व्यक्त करत महादेव कोगनुरे यांना राजकारणात उतरण्याची विनवणी केली. महिला भगिनी एवढा मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत हे पाहून फार आनंद होत आहे. तसेच मंचावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक ज्यांनी असंख्य शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती व विषमुक्त शेतीविषयी मार्गदर्शन करून कमी क्षेत्रात जास्तीत नफा कसा मिळवावा, अभ्यासपूर्वक शेती कशी करावी, कमी पाण्यात शेती कशी करावी, ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तसेच अनेक पुरस्कार मिळवलेले आणि माझ्या एका विनंतीला मान देऊन सिद्धेश्वरांच्या पावन नगरीत शेतकरी हिताचे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले महाराष्ट्राचे शेतकरी पुत्र माननीय श्री ज्ञानेश्वर बोडके साहेब यांचाही मी आभार मानतो आणि स्वागतही करतो. Like, subscribe, click on the bell.